राहू, मला समजून घे ग, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी केलं. पण तुला काय कळतं? माझं करिअर संपवण्यात तुला भलं दिसतं? राहू, ओरडू नकोस. तुझ्या ओरडण्याने काही होणार नाहीये. तरी तुला घरातून निघताना मी विचारलं होतं, पण नाही, तिकडे जाऊन हे असं बोलायचं हे तू ठरवलं होतंस ना. मग तुला कुणासमोर काय बोलायचं हे काही कळत नाही ग. अगं ही इंडस्ट्री आहे, इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं, प्रत्येक माणूस जोडावा लागतो. एकदा तुमचा अंदाज चुकला ना की वरून गडगडत यायला ना वेळ पण लागत नाही. मोठ्या मेहनतीने मी मलेशियाची ही असाइनमेंट मिळवली होती आणि तू तर. पण श्राऊ, मी असं काय चुकीचं बोलले ते तरी सांग. मुळात तू तिकडे माझ्या बरोबर आलीस ना, हीच मोठी चूक केली आहेस. आणि प्रश्न राहिला तुझ्या तिकडे येऊन बोलण्याचा. मग तू सांग मला, तुला मॉडेलिंग मधनं काय कळतं? बाबांना आणि घरातल्यांना टॉन्ट्स मारण्याशिवाय काही कळत नाही तुला. श्राऊ, हे तू बोलतेस? हो, मीच बोलतेय. तुझी घाणेरडी सवय आहे सतत शहाणपणा करत हिंडण्याची. तुझ्या या बालिश वागण्याची ना लाज वाटायला लागले मला आता. श्रावणी, विक्रम, कसला विचार करतोयस? भूतकाळातल्या काही गोष्टींचा. त्या गोष्टींचा विचार करताना आमचा अहंकारी चेहराच आमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतो. त्या अहंकाराच्या पोटी आम्ही किती पाप केली आहेत कोण जाणे. माणसाकडे माणूस म्हणून बघायचं असतं या गोष्टी सुद्धा आम्ही विसरून गेलो होतो. पण हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण? हे आता आठवतंय कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या तरी सुद्धा एखादी चांगली गोष्ट आमच्या हातून नक्कीच घडली असणार. आणि म्हणूनच तू आमच्या समोर इथे आज बसलीस. आणि ज्याची खरं तर माणूस म्हणून जगण्याची सुद्धा पात्रता नाही अशा आमच्यावर खूप जीवापाड प्रेम करतेस. विक्रम, प्लीज. नाही, बोलू दे आम्हाला ते बहिणी, बोलू दे आम्हाला. ज्या दिवशी आम्ही तुझं प्रेम नाकारून तुझा विश्वासघात केला त्याच दिवशी आपल्यातलं नातं संपलं होतं. पुन्हा आपण भेटू, एकत्र येऊ असा विचार आमच्या स्वप्नात सुद्धा कधी आला नव्हता. पण माझा विश्वास होता. तुझ्या याच विश्वासाचा आम्हाला हेवा वाटतो ते बहिणी. एवढं सगळं होऊन सुद्धा तू आमच्यावर खूप मनापासून उत्कटतेने प्रेम करत होतेस. पण आम्हाला ते कधीच कळलं नाही. एका स्त्रीची उत्कटता काय असते हे आम्हाला कधीच कळलं नाही, कारण संपूर्ण स्त्री वर्गाचाच आम्ही तिरस्कार करत होतो. पण का विक्रम? तुला आश्चर्य वाटेल आम्ही तुला सांगितलं तर, पण याला कारणीभूत आहेत नील भैया आणि रागिणी वहिनी. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आमच्या दृष्टीने तर तेव्हा ते जगातलं सगळ्यात आदर्श जोडपं होतं. खूप आदर होता आम्हाला दोघांविषयी. आणि एक दिवशी अचानक रागिणी वहिनी नील भैयांना सोडून निघून गेल्या त्यांच्या आयुष्यातून. आणि त्यानंतर नील भैयांची अवस्था बघून आमचा फक्त प्रेमावरचाच नाही तर स्त्रियांवरचाच विश्वास उडाला आणि त्यांच्याबद्दल एक चीड मनात निर्माण झाली. अशी आमच्या मनाची अवस्था असताना आम्ही काय कोणावर प्रेम करणार देवे? रागिणी वहिनी निर्दोष आहेत हे आता तुला कळलं ना. म्हणूनच तर आमच्या वागण्याचा आम्हाला पश्चाताप होतोय देवानी. भैयासाहेबांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या दोघांना वेगळं केलं, पण त्यांना वेगळं करून त्याचे परिणाम आमच्या मनावर काय होतील याचा ना भैयासाहेबांनी कधी विचार केला ना साईमाने. अशा अवस्थेत आमची जडणघडण झाली आणि म्हणूनच आम्ही असे आहोत. हे बघ विक्रम, जे झालं ते झालं. आता पुन्हा त्या गोष्टी आठवण्यात काय अर्थ आहे? असं समज की एवढं सगळं होऊनही आपण एकत्र आलो ते फक्त आपल्या नशिबामुळे. आणि म्हणूनच आता जुनं सगळं विसरून आपण आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा.
श्रावणी, तू एवढी मोठी झालीस की आपण कुणाशी आणि काय बोलतोय याचंही तुला भान नाही. आई आहे ती तुझी. बाबा, मॉम ऑफिसमध्ये येऊन काय बोलली माहितीये तुम्हाला? मला एक कॉन्ट्रॅक्ट मान्य नाहीये, या अटी मला चेंज करायच्या आहेत. यो किती भडकला हिच्यामुळे माझ्यावर. श्रावणी, काही चुकीचं बोललेले नाहीये. प्रत्येक आईला आपल्या मुलाबद्दल काळजी वाटते श्राव. आज अभिलाषा ऑफिसमध्ये येऊन जे काही बोलली ना, ते तुझ्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटी बोलली. पण एक मुलगी म्हणून तिचं बोलणं समजून घ्यायला तू कमी पडलीस श्राव. कारण आपण कोणाची तरी मुलगी आहोत त्यापेक्षा आपण एक सुपर मॉडेल आहोत याच भ्रमात तू वावरत असतेस ना. आत्ताही तू जे काही आईला बोललीस ना, एक मॉडेल म्हणून बोललीस असं नाही वाटत तुला? त्यावर तुला आज असं बोलताना पाहून खरंच खूप वाईट वाटलं. कालपर्यंत मला तुझ्या मेहनतीचा, तुझ्या कर्तृत्वाचा, तू पाहिलेल्या स्वप्नांचाही खूप अभिमान वाटत होता. पण ह्याच गोष्टी तुला एवढ्या उद्धट बनवतील असं नव्हतं वाटलं. बाबा, शाहू, आज तुला जे काही यश मिळालंय ना, ते केवळ अभिलाषा तुझ्या पाठीशी उभी राहिली म्हणून. पण म्हणूनच कदाचित आज तिला उद्धट बोलण्या इतपत प्रगती केलीस. बाबा, मॉमला उलट बोलण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. पण हिच्यामुळे माझ्या करिअरला जर श्राव, हे जे काही तू करिअर मॉडेलिंग वगैरे बोलतेस ना, ती तू नाही, अभिलाषाने तुझ्याबाबत बघितलेली स्वप्न आहेत. आणि म्हणून तुझ्या करिअरसाठी तिचा जीव तुटत असतो. त्यामुळे तुला उद्या जर का यश मिळालं ना, तर सगळ्यात जास्त आनंद हिला होणार आहे. पण हेच तू विसरलीस. जाऊ दे, आजच तू तिचा एवढा पाड उतारा करतेस. उद्या तुला खरंच यश मिळालं तर हिला आई म्हणून बाजूला उभं करायची सुद्धा लाज वाटेल तुला. बहिणी, काय ग, काय झालं? खूप खुश दिसतेस. बहिणी, सगळं तुमच्यामुळे. माझ्यामुळे? मी काय केलं? तुम्ही सांगितल्याप्रमाणे विक्रमशी माझं बोलणं झालं. काय बोलले भाऊजी? ऍक्च्युली घडल्या प्रकाराबद्दल त्याच्या मनात इतका अपराधीपणा होता. सुरुवातीला त्याला काही बोलताच नाही आलं, पण नंतर सगळं सुरळीत झालं. ज्या विक्रमची मी आजपर्यंत वाट पाहत होते, तो मला भेटला. या मधल्या काही दिवसात तुझ्या आयुष्यात इतकं काही घडलं, तरी तू विक्रम भाऊजींवरचं प्रेम ढळू दिलं नाहीस. त्यामुळे आजच्या दिवसाचं क्रेडिट तुलाच जातं. पण वहिनी, आता खरी कसोटी यापुढे हे नातं जपण्याची. ते तू जपशील, मला खात्री आहे. आणि काही अडचण आली तर आम्ही आहोत ना. चला, नील भैयांनाही सांगूया. चल चला. शांत हो अभिलाषा. आपली श्रावू माझ्याशी असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. काही नाही, माझ्याच लाडाचे परिणाम आहेत सगळे. नाही अभिलाषा, आश्राऊ जे काही बोलले तुला, त्याला आपण दोघंही तितकेच जबाबदार आहोत. पण या पोरीला असं बोलवतं तरी कसं? अभिलाषा, खरंच या सगळ्या मागची कारणं शोधायची गरज वाटते तुला?
तर मग आईबाप म्हणून आपण नक्की कुठे चुकलो याचा खूप सुरुवातीपासून विचार करावा लागेल. पण श्रावणीवर संस्कार करण्यात कमी पडलो तर नक्की काय चुकलं हे आता मीही नाही सांगू शकत. कदाचित माझंच चुकलं असेल. मीच तिच्याबरोबर तिथे जायला नको होतं. पण काय करू, त्या कॉन्ट्रॅक्टमुळे नाही राहवलं. ही पोरगी पुढे अडचणीत येऊ नये म्हणून गेले होते हो. बाबेलाशा, तू स्वतःला दोष देऊ नकोस, कारण तुझं काही चुकलंय असं मला वाटतच नाहीये. पण श्रावणीचं नक्कीच चुकलंय. ती तुला जे काही बोलली ना त्याचं मला खरंच खूप वाईट वाटलंय. जाऊ द्या, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. नाही अभिलाषा, आईबाप म्हणून आपल्याला आपली चूक सुधारायला हवी. श्रावणी तुला जे काही बोलत होती ना त्यात मला फक्त तिचा अहंकार दिसत होता. आणि या अहंकाराला जर का आपण वेळीच आवर घातला नाही तर ते तिच्यासाठीच घातक ठरणार आहे. म्हणजे की काय करणार आहात तुम्ही? तिनं तुझी माफी मागायला हवी. हो अभिलाषा, श्रावणीला जर का आपली चूक सुधारायची असेल तर तिला तुझी माफी मागावीच लागेल. नाही नाही, लग्नाची गोष्टी आता करायलाच हव्यात ना. हां, उगा शुभ कार्याला उशीर कशाला. हो, प्राथमिक बोलणी तरी करायलाच हवीत. हां, कधी येत आहे मग? बरं बरं, नाही आम्ही एअरपोर्टवर गाडी पाठवू ना तुमच्यासाठी. हां, हो हो, बरं बरं, नमस्कार. रणवीर, बरं झालं तुम्ही आलात. अहो, मुलीकडची मंडळी आता लवकरच आपल्याला भेटायला येणार आहेत. हे लग्न एकदा ठरलं ना खूप बरं वाटेल मला. साईमा, मला वाटतं तुम्ही तुमच्या निर्णयाचा फेरविचार करावा. आदित्यराजे खूप हट्टी आहेत. त्यांनी तुमचा निर्णय धुडकावून लावला तर? त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. तुम्ही सगळ्यांनी जेव्हा जेव्हा निर्णय घेतलेत ना रणवीर, त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगावे लागलेत. पण यावेळेला नाही. यावेळेला आम्ही त्यांचं लग्न ठरवणारच. आणि आम्ही जो निर्णय घेऊ तो त्यांनी मान्य करायलाच हवा. आणि त्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी. आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही आम्हाला साथ द्याल. बाबा, तुम्ही पण शेवटी मलाच बोललात ना. योच्या ऑफिसमध्ये मॉम काय म्हणाली हे तुम्ही ऐकायला हवं होतं. तुम्ही ऐकलं असतं ना तर मला ते ऐकायची गरज वाटत नाही श्रव. हो, आणि मी तुला बोललो कारण तू तुझ्या आईशी जे काय वागलीस ते चुकीचंच होतं. शाहू, तू आता लहान नाहीयेस. तुझं भलं बुरं तुला व्यवस्थित कळतं. नाहीतर तुझी एवढी प्रगती झालीच नसती. हो ना बाबा, हे तुम्हाला कळतंय पण मॉमला नाही ना कळत. तिला नाहीच कळणार श्राऊ, कारण तू कितीही मोठी झालीस तरी तिच्यासाठी तू श्राऊच असणार आहेस. ती श्रावणी जिला तिने लहानपणापासून वाढवलंय. बाबा, तुम्ही शेवटी आईचीच बाजू घेताय. हो, मी तुझ्या आईच्या बाजूने बोलतोय कारण तसं बोलायला मला तू भाग पडते श्राव. श्राऊ, आजवर अनेक वेळा तू आम्हाला फक्त भांडताना पाहिलेस. असंख्य गोष्टींवरून आमचे वाद होताना ऐकलेस तू. अनेक बाबतीत आमची मतं नाही जुळत. तिच्या अनेक गोष्टी मला नाही आवडत. माझ्याही अनेक गोष्टी तिला नसतील आवडत. पण श्राऊ, या वादांमागची कारणं शोधतानाच तू हे विसरतेस की तुझं करिअर व्हावं म्हणूनही तुझी आई माझ्याशी भांडायची. तू मॉडेलिंगमध्ये यशस्वी व्हावंस म्हणून ती माझ्याशी वाद घालायची आणि ती तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहायची. आज तुझी यशस्वी होण्याची धडपड मी समजू शकतो श्राऊ, पण तुला यश मिळावं म्हणून तुझी आई तुझ्यापेक्षाही जास्त प्रयत्न करत असते.
हे तू का समजून घेत नाहीयेस? बाबा, तुम्ही जे म्हणताय ते मला पटतंय. मॉमनी माझ्यासाठी जे काही केलंय ना ते मी नाही नाकारत. माझी चिडचिड वेगळ्याच कारणामुळे होतीये. हे मलाही कळतंय श्राव. पण श्राव, प्रत्येक गोष्ट बोलण्याची एक पद्धत असते ना. आणि मुळात आपण कुणासमोर आणि काय बोलतोय याचंही भान ठेवायला हवं आपण. श्राव, वडील म्हणून एक गोष्ट सांगू. माणसाच्या आयुष्यात जेव्हा यश येतं, प्रसिद्धी येते, श्रीमंती येते, त्याचबरोबर ना एक अहंकाराची आणि गर्विष्ठपणाची भावनाही येते. आणि मग त्या यशस्वी माणसाची कसोटी तेव्हाच असते जेव्हा तोही अहंकाराची भावना बाजूला ठेवू शकतो. कारण तरच तो प्रसिद्धीसोबत एक माणूस म्हणूनही मोठा होत जातो. आणि माझ्या श्राऊला मला माणूस म्हणून मोठा झालेला बघायचंय. श्राऊ, या मोठेपणाची सुरुवात आजपासूनही होऊ शकते. पण त्यासाठी तुला एक छोटीशी गोष्ट करावी लागेल. कोणती? तुला तुझ्या आईची माफी मागायला हवी श्राऊ. मी आलेच. मॉम, सॉरी. रागाच्या भरात खूप बोलले ना मी तुला. नाही श्राऊ, खरं तर माझंच चुकलं. मीच तिकडे येऊन तसं काही बोलायला नको होतं. मॉम, बाबांमुळे मलाच कळून चुकलंय. तुला दुखवून मी कधीच मोठी होऊ शकणार नाही. मला सुद्धा आज तुझ्या बाबांमुळेच कळले. मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांनी त्यांचं मोठं होणं स्वीकारायला हवं. आज आम्ही खूप खुश होतो वहिनी. असं वाटतं की जगातली सगळी सुख आमच्या पायाशी आहेत. आता या आयुष्याकडनं आणि परमेश्वराकडनं आमची दुसरी कुठलीही अपेक्षा नाही. देव्यानी तुमच्या आयुष्यात आली म्हणून किती खुश आहात तुम्ही. अगदी परमेश्वराकडूनही तुम्हाला काहीच नकोय. उद्या आम्हाला विसरणार तर नाही ना? वहिनी, खरं सांगू, प्रेमातला खरा आनंद आणि प्रेमाचा अर्थ आज आम्हाला कळला. आम्हाला आठवते तुम्ही जेव्हा नीलभैयांच्या आयुष्यातून अचानक त्यांना सोडून निघून दूर गेला होतात ना, तेव्हा नीलभैयांची अवस्था बघून आम्हाला खूप राग यायचा. आम्ही नीलभैयांना विचारायचो. भैया आम्हाला म्हणायचे, विक्रम, तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तुला अर्थ कळेल. आणि आज आम्हाला तो खरंच कळला. बहिणी, देव्याने आमच्या आयुष्यातून निघून दूर जाण्याची कल्पनाही आम्ही आता करू शकत नाही. तुम्ही उगाच घाबरताय भाऊजी. तुमच्या दोघांच्या बाबतीत असं कधीच घडणार नाही. भाऊजी, स्त्री म्हणून आज तुम्हाला एक गोष्ट सांगते. स्त्री जेव्हा एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करते ना, तेव्हा तिच्या आयुष्याची सुरुवात त्याच्यापासूनच होते आणि शेवटही त्याच्याबरोबरच होतो. माफ करा, मी जरा स्पष्टच बोलते. परिस्थितीमुळे माणसाच्या आयुष्यात बदल होत असतात. अशा वेळी माणसाची नियतीही बदलते. उद्या जर तुमच्या बाबतीत असं काही घडलं तर तुम्ही देवयानीला अंतर नाही ना देणार? नाही बहिणी, असं कधीच घडणार नाही. देवयानीला आम्ही अंतर कधीच देऊ शकत नाही.